मिरज येथील ज्योती गॅस एजन्सीमधला गॅसचा काळा बाजार उघडकीला आलाय। मिरजेतील गॅस एजन्सीचा गॅस सिलेंडर काळा बाजार जोमात सुरू आहे। गॅस ग्राहकांची लूट होत असून याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या युवक आघाडीने आवाज उठवलाय। केंद्रीय बजेट उद्या सादर होणार असल्याने गॅस सिलेंडर 47 रुपयांनी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। या कारणामुळे ज्योती गॅस एजन्सीने आज गॅस सिलेंडर स्टॉक असूनही सिलेंडरचं वितरण केलं नाही। याबद्दल गॅस ग्राहकांनी भाजप कार्यकर्त्यांकडे तक्रार केली। महेश दह्यारी व गणेश चौगुले यांनी तहसीलदार शरद पाटील यांच्या निदर्शनाला हा प्रकार आणून दिला। आज पुरवठा विभाग अधिकारी कुलकर्णी यांनी ज्योती गॅस एजन्सीच्या स्टॉकची तपासणी केली। त्यामध्ये गॅस सिलेंडर स्टॉक असतानाही ग्राहकांना वितरण केलं नसल्याचं स्पष्ट झालंय। पुरवठा अधिकारी येणार असल्याचं समजल्यानंतर 70 ग्राहकांना सिलेंडर देण्यात आले। रोज सरासरी 400 ग्राहकांना गॅस सिलेंडरचं वितरण केलं जातं। पुरवठा अधिकाऱ्यांनी एजन्सी सिलेंडर गोडाऊन इथं जाऊन स्टॉक तपासणी केली। सिलेंडर गोडाऊनमधून ग्राहकांनी घेतलेल्या 29 रुपये रिबेट ग्राहकांना देणं बंधनकारक असताना एजन्सी देत नाही हा प्रकार पुरवठा अधिकारी यांच्यासमोर उघड झाला। ग्राहकांची लूट करणाऱ्या गॅस एजन्सीवरती जिल्हाधिकारी शेखर गायकवाड कडक कारवाई करणार का असा प्रश्न आता ग्राहकांमधून निर्माण होतोय। की आज गॅस मिळत नाही, सिलेंडर मिळत नाही किंवा मिळणार नाही आहे। काय तांत्रिक अडचणी, एजन्सीच्या अडचणीमुळे आज गॅस मिळणार नाही। तर ह्याचा आम्ही सखोल अभ्यास केला, एजन्सीवाल्यांना विचारणा केली, पुरवठा अधिकारी यांच्याकडे पण आम्ही याविषयी माहिती घेतली। तर असंही काही नाही, आज वितरित करण्यात काही अडचण नाही आहे। याचा सखोल तपास केल्यानंतर असं निदर्शन झालं की आज 31 तारीख आहे आणि उद्या 1 तारीख आहे। उद्या आपल्या संपूर्ण भारताचं आर्थिक बजेट सादर होणार आहे आणि त्यामध्ये गॅस सिलेंडरचे रेट थोडेसे महागणार आहेत। त्याच्यामुळं एजन्सीने आज हा स्टॉक करून ठेवलेला आहे आणि आज वितरित न करता उद्याच्या नियमाप्रमाणे जो काय रेट होईल त्या नियमाप्रमाणे विक्री करायचा तो त्यांचा मानस आहे। तो आता तिने दिले नाहीत मला गॅस, मग उद्या या म्हणून सांगितलं। मग आता 50 रुपये उद्या आणि वाढलं तर रेट कसं करायचं, कोणाला विचारायचं ते। आज मिरज शहरात ज्योती गॅस एजन्सीमध्ये एक ग्राहक कृष्णा घाटावरून गॅस नेण्याचा आला असता त्याला पहिल्यांदा गॅस नाही म्हणून सांगितला। आम्ही जर आमच्या पदाधिकाऱ्यांनी दबाव आणल्यावर गॅस आहे म्हणून सांगितल्यावर दिला त्याला गॅस आणि गोडाऊनमधून घ्यायला सांगितला। पण गोडाऊनमध्ये जर घेतला गॅस तर त्यांनी 19 रुपये डेबिट म्हणून द्यायला पाहिजे होतं त्या ग्राहकाला। तर ह्या धूर्त एजन्सीवाल्यांनी त्याला 19 रुपये डेबिट न देता उलट त्यालाच आरेरावी भाषा चालू केली।